वरती कमान आहे. पहिलाच पॅच थोडासा खराब आहे. इंटेन्स चढ चालू होईल. कशा पद्धतीने परफॉर्म करत आहे. लाल रंगाचे आहेत ते. हेमंत भोसले चिपळूणचे. घाट सुरू हो गया रे. या बिल्डिंग पर्यंत जायचं आपल्याला. द व्हॅली, कुंभारलीची व्हॅली बघा. नमस्कार मंडळी, चिपळूणहून तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज मी चाललोय चिपळूणच्या कुंभारली घाटात. किंग ऑफ कुंभारली या कॉम्पिटिशनला ज्या घाटामधून स्पर्धा होते त्या घाटात चाललो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुंभारली घाट आपण कशा पद्धतीने चढू शकतो. जर तुम्ही कुंभारली घाट करत असाल आणि करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ बघून फायदा झाला तर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा, एक लाईक या व्हिडिओला नक्कीच द्या. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया कुंभारली घाटात. मंडळी, हेमंत भोसले चिपळूणचे लोकल सायकलिस्ट आपल्याबरोबर आले आहेत आता. आणि थँक्यू हेमंत दादा, थँक्यू माझ्याबरोबर आल्याबद्दल. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपण चिपळूणचा कुंभारली घाट चढणार आहे. सो थँक्यू सो मच चिपळूण क्लबचे सदस्य हेमंत दादा. नमस्कार. तुम्ही पण आलात आमच्या इकडे, वेलकम आहे तुमचं. थँक्यू. मजा येणार आहे आज भरपूर. मित्रांनो, व्हिडिओला बघत राहा, लाईक करत राहा आणि असंच सायकलचं प्रेम वाढवण्यासाठी मला मदत करा, व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, स्पर्धा सुरू झाल्यानंतर जवळजवळ 18 किलोमीटरचा रोलिंग टेरेन आहे आणि त्याच्यानंतर घाट सुरू होतो. सो या रोलिंग टेरेनमध्ये तुम्हाला जितकं जोरात जाता येईल तितकं जोरात जा, कारण घाट सुरू झाल्यानंतर धमाल सुरू होते. त्यामुळे तुम्हाला स्पीड घेता येईल की नाही ते माहीत नाही, पण सुरुवातीचा जो हा 18 किलोमीटरचा पॅच आहे, अतिशय सुंदर रोड मेंटेन केलेत. सो एन्जॉय करा व्हिडिओला जास्तीत जास्त. आणि या व्हिडिओने जर तुम्हाला फायदा झाला असेल कुंभारली घाट चढण्यासाठी तर धपाधप कमेंट ठोका आणि फटाफट लाईक करा. तुम्ही उगवत्या सूर्याला बघू शकता डाव्या बाजूला. जबरदस्त असा सूर्योदय झालाय. आणि घाटाच्या पायथ्याला पोचू आता एक 3-4 किलोमीटरने आणि मग घाट चढायला सुरुवात करू. जबरदस्त वाईब आहे इकडची. चिपळूण मध्ये मजा येते सायकल चालवायला. कुंभारली घाट, ये रॉकिंग. जबरदस्त सनराईज झालाय, सनराईज. हे बघा, कडक वाटतंय, कडक जबरदस्त वाटतंय यार. मस्त वाईब आहे कुंभारली घाटातली. एन्जॉयिंग अ लॉट. जबरदस्त सनराईज बघायला भेटलाय घाट चढता चढता. आणि थंडगार वातावरणात सायकल चालवतोय. 8-8:30 पर्यंत पूर्ण करायचं आहे, नाहीतर मग नंतर जबरदस्त असं ऊन येतं खाली उतरताना. त्याच्या आधी फटाफट चढायचं आहे. सो आता बेसला पोचतोय आम्ही काहीच वेळात. आता आपण पायथ्याच्या थोडासा अगोदर थांबलोय कुंभारली घाटाच्या. आणि आपल्याला कुंभारली घाटाचे सगळे मानकरी सायकलिस्ट म्हणजे चिपळूण क्लबचे सदस्य भेटलेत. जोशी साहेब, भूषण सर पण आज आपल्याबरोबर आहेत. आणि जबरदस्त अशी मजा येते सायकलिंग करायला आज. तुम्ही बघू शकता उगवता सूर्य आणि आमच्या सगळ्यांच्या सायकली. चला मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जबरदस्त मजा दाखवतो. मृगाचे किडे दिसायला लागलेत, म्हणजे काही दिवसांनी पाऊस पडू शकतो. हे बघा मृगाचे किडे, हे बघा लाल रंगाचे आहेत ते. नमस्कार. हे मृगाचे किडे जे आहेत ते जेव्हा अगोदर येतात त्याच्यानंतर पाऊस 30-1 दिवसांनी तरी पाऊस लगेच यायला लागतो असं म्हणतात. हे फार पूर्वीच्या लोकांची सगळ्या कहाण्या आहेत की त्यामुळे येतात, त्या मृगाचे किडे आले की पाऊस येतो. ओके, जसं म्हणजे आपण बेरूक डराव करायला लागले की पाऊस सुरू होतो, त्याप्रमाणे हे अजून एक आपल्याला इथे आल्यावर कळलं की मृगाचे किडे दिसायला लागले की पाऊस पडायला सुरुवात होते. सो जबरदस्त अशा राईडमध्ये आपल्याला काय काय गोष्टी कळतायत. सो थँक्यू सो मच सर, जोशी सर, थँक्यू. 2 किलोमीटरवर बेस राहिलाय आता आणि पुन्हा एकदा मी कुंभारली घाट चढणार याचा आनंद आहे. चला भेटूया बेसला जाऊन थोडा वेळ थांबणार आहोत हायड्रेशन घेण्यासाठी. आता चांगला रोड आला आहे मित्रांनो, परंतु एक अपडेट देतो की कुंभारलीच्या सुरुवातीच्या 18 ते 20 किलोमीटरमध्ये 100-125 मीटरचा जो ओव्हरऑल पॅच आहे तो थोडासा खराब आहे. म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणी आहे थोडा.
काही ठिकाणी 10 मीटर, काही ठिकाणी 50 मीटर असा थोडा थोडा खराब आहे. बाकी ओव्हरऑल रोड चांगला आहे. चला आता पोचीन मी बेसला. मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती कमान आहे, आपल्या घाटाबद्दल लिहिलेलं आहे आणि काही वेळातच कुंभार्ली घाट सुरू होतोय. मागे तुम्ही बघू शकता आणि हा देखील बोर्ड तुम्ही बघू शकता, कुंभार्ली घाट सुरू हो गया रे. ये देखो बोर्ड. यस मंडळी, घाट सुरू झालेला आहे. आता बघा मजा तुम्ही काय होते ती फुल टू धमाल. मित्रांनो घाट सुरू झाला आहे. सुरू झाल्यानंतर पहिलाच पॅच थोडासा खराब आहे. काही मीटर्स नंतर पहिला टर्न आहे तो खराब आहे. सो त्या वेळेला जरा सांभाळून सायकल चालवा आणि स्वतःची पण काळजी घ्या, इतरांची पण काळजी घ्या. मित्रांनो 20 किलोमीटर झालेत आणि 250 मीटरचं एलिव्हेशन कंप्लीट झालं आहे. इथपासून जिथून आपण चालू केलं तिथून आता मंदिर येईल आणि तिकडून मग थोडासा इंटेन्स चढ चालू होईल. त्याच चढाची मी वाट बघतोय. बघायचं ह्या वेळेला आपण कशा पद्धतीने परफॉर्म करतोय. हेमंत गेला त्याच्या कामासाठी. सो आता सोनपात्राचं मंदिर 3 किलोमीटर आणि टोटल क्लाइंब 9 किलोमीटर राहिला. सो चढायला मजा येते. क्लाइंब थोडा इंटेन्स झाला आहे आणि आता मी 1/2 वर आहे. लास्ट टाईम इथे थांबलेलो. इथून काय मस्त दिसतं, जबरदस्त खाली असं दिसतं. लास्ट टाईम मला विकीने सायकल दिलेली, आज मी माझी सायकल घेऊन आलो आहे. सो मित्रांनो तो बघा खाली तिकडे दिसत असेल की नाही माहीत नाही, तिथून आम्ही वर आलो. एवढ्या वर आलो आहे आता, जबरदस्त. झूम करून दाखवतो तुम्हाला. हा बघा हा रोड दिसतोय, इथपासून आलो आम्ही वरती आणि आता इथून पुढे सोनपात्राकडे जाणार. जबरदस्त. बघा मोठ्या गाड्या कशा चढतात बघा. चला दर्शन घेतलं आणि इथून आता वर चाललोय. मागे तुम्ही बघू शकता हा टर्न थोडासा मध्येच खराब आहे. थोडं सावकाश या, काही घाबरण्यासारखं नाही आहे. सावकाश या. साईडला रोड चांगला आहे. मध्ये खड्डा पडतो कारण इथे खूप सारे कंटेनर्स टर्न घेतात ना, तो एकच जागेवर रिपीट टायर्सचं घर्षण होऊन तिथे खड्डा तयार होतो. सो त्यामुळे थोडंसं साईडने आलं ना तर सायकलला कितीशी जागा लागते, तर त्यासाठी रोड चांगला आहे. सो या तुम्ही, अगदी खूप मज्जा कराल, धमाल कराल. खूप चांगलं नियोजन केलं आहे चिपळूण सायकलिंग क्लबने आणि त्याचा तुम्ही सर्वांनी आस्वाद घ्या. आणि इथून मग इंटेन्स घाट सुरू होतो. 250-300 मीटरचा चढ आहे इकडून पुढे वर. शेवटपर्यंत दाखवणार आहे मी तुम्हाला, शेवटपर्यंत जाणार आहे मी आणि मग फिनिश लाईनला फोटो काढूया मस्तपैकी. सोनपात्रावरून सुरुवात केली आहे. आता 250-300 मीटरचा क्लाइंब राहिला आहे आणि फक्त 6 किलोमीटर राहिलेत. यस, कम ऑन, वी कॅन डू दिस. टर्न बघा, टर्न बघा, जबरदस्त. यपा, कम ऑन. चलो चलो ऊपर चलो, ये चलो चलो. कंटिन्यू करायला सांगितलं मी त्याला. जबरदस्त. शेवटचा पॅच नॉनस्टॉप जायचा असा विचार आहे. काहीतरी चांगलं दिसलं तरच थांबणार, नाही तर थांबणार नाही. मित्रांनो घाटामध्ये दोन्ही बाजूला इतका कचरा आहे, इतक्या बाटल्या आहेत. मित्रांनो जर तुम्ही टुरिस्ट असाल आणि अशा प्रकारची घाण करायची असेल ना तुम्हाला, तर तुम्ही येऊ नका अशा ठिकाणी. इतकं निसर्गरम्य ठिकाण तुम्ही खराब करून टाकता. मित्रांनो एक छोटीशी बॅग तुम्हाला स्वतःबरोबर ठेवायला काय होतं, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाटल्या, बिअरचे कॅन्स, कचरा हा टाका आणि खाली घेऊन कचऱ्याच्या डब्यात जाऊन टाका ना. हे आता उचलायला कोण येणार आहे सांगा. हां, इथला कचरा उचलणं किती कठीण आहे बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल किती पिशव्या पडल्यात, किती बाटल्या पडल्यात, किती काय काय पडलं आहे. सगळीकडे आजूबाजूला कचराच कचरा दिसतोय तुम्हाला.
सो चांगलं नाही मित्रांनो, नका करू असं. आणि असं करायचं असेल तर कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी येण्याचा तुम्हाला अधिकार नाही, येऊ नका. माझ्या मागे बघा काय व्हॅली दिसते बघा, जबरदस्त. हाच आनंद घेण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणतो क्लाइंब करा. क्लाइंब केल्यानंतर इतकं सुंदर काय काय बघायला मिळतं ना. व्हॅली, कुंभारलीची व्हॅली बघा मागे. आई शपथ काय दिसते वरनं, कडक. मित्रांनो मजा बघायची आहे. कुंभारलीची व्हॅली बघा काय दिसते, खतरनाक, जबरदस्त व्हॅली दिसते बघा. हा मनाला इतका आनंद झालाय सांगू तुम्हाला. पुन्हा एकदा हा क्षण मी एक्सपिरियन्स घेतोय सायकलवरून, ते पण जबरदस्त. कम टू कुंभारली विथ MDV. तुम्हाला दाखवायला थांबलो, कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला ते इथून दिसतं. ते बघा लांबवर तुम्हाला ना ती बिल्डिंग दिसते, कुठे गेली, हां ही बघा, ही बघा, ही बिल्डिंग दिसते लांबवर. या बिल्डिंगपर्यंत जायचं आहे आपल्याला. सो आता ऑलमोस्ट आलं आहे, आता आपण चाललो आहे. मित्रांनो ह्या वर्षीच्या क्लाइंबमध्ये घोरघाटानंतर कुंभारली घाट हा बिगेस्ट क्लाइंब मी सक्सेसफुली कंप्लीट करतो आहे, याचा मला खूप आनंद आहे. मित्रांनो असेच आपल्या व्हिडिओवर प्रेम करत राहा, आपले व्हिडिओ बघत राहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवत राहा. द व्हॅली, कुंभारलीची व्हॅली बघा, जबरदस्त मजा येते. अतिशय उत्कृष्ट क्लायमेट आहे, असं जबरदस्त आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी. या माझ्याबरोबर कुंभारलीला खूप धमाल करूया. थोडंच राहिलं आता, हा टर्न गेला ना की फिनिश पॉईंट आहे. मजा आली चढायला घाट, ओव्हरऑल खूप मजा आली. वरती जाऊन सांगतो तुम्हाला माझा एक्सपिरियन्स घाटातला, तुम्हाला खूप आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक द्या, लाईक, आणि बाजूलाच ते सबस्क्राईब बटन आहे ना, त्याच्यावर पण जरा कृपा करा. शेवटचा पॅच जवळ आला आहे आणि जबरदस्त अशी व्हॅली डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता. आणि मी आता एंडला पोचतो आहे, थोड्याच वेळात मी एंडला पोचीन. कम ऑन गाइस, कम ऑन, कम विथ मी फॉर कुंभारली. ये सो मित्रांनो घाट संपलाय, जबरदस्त. यस यस, घाट संपलाय. आम्ही दोघांनी एकत्र घाट संपवलाय. ये यस, मी आणि माता, वी हॅव डन इट. 1 वीक बिफोर द ॲक्च्युअल कुंभारली घाट कॉम्पिटिशन आम्ही घाट संपवलाय. आनंद गगनात मावेन असा झालाय. मस्त छान धमाल मस्ती करत करत घाट पूर्ण केलाय. सो इथे फिनिश लाईन असते घाटाची. चला. माझ्या उडून लावलेली गाडी पोरात. मॅगी ट्रीट आफ्टर फिनिशिंग द घाट.